जीएसटीचा सेकंड प्रॉब्लेम आहे तुमच्या पुढे. पुन्हा एकदा त्याच पॅटर्न मध्ये आहे जवळपास. पहिल्या महिन्यामध्ये इंटर स्टेट परचेस सेल्स, दुसऱ्या महिन्यामध्ये इंट्रा स्टेट आणि तिसऱ्यामध्ये मिक्स इंटर स्टेट परचेस, इंट्रा स्टेट सेल्स. अशा पद्धतीचा आपला हा सेकंड टर्म प्रॉब्लेम आहे. बघू आता आपण त्याच्याकडे जातोय. बघा, जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ जीएसटी 02 परचेस अँड सेल्स. आणि पुढे तुमचं स्वतःचं नाव तुम्हाला तिथं द्यायचंय. इन द प्लेस ऑफ ऍड्रेस टाइप युअर फुल ऍड्रेस. तुमचा स्वतःचा ऍड्रेस टाकायचा इथं. फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. जीएसटी नंबर आपल्याला जीएसटी नंबर आपल्या कंपनीचा दिलेला आहे. बघा, या कंपनीचे खालचे स्टॉक, खाली दिलेले स्टॉक आयटम्स आपल्याला तयार करायला लावलेले बरं. आणि याच्यामध्ये आपल्याला अकाउंट्स हे आपल्याला वेळेवर तयार करायचे. म्हणजे जिथं जर्नल एंट्री चालणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला अकाउंट्स तयार करायचे. ग्रुप तुम्हाला आता माहित झालेले. तर आता आपण टॅली मध्ये जाऊ. आपली ही कंपनी जीएसटी 02 परचेस अँड सेल्स तयार करू. अगोदरची कंपनी ओपन आहे ती क्लोज करतो मी. अल्टर F4. क्रिएट कंपनी GST-02 परचेस अँड सेल्स. ऍड्रेस तुमचा स्वतःचा ऍड्रेस तिथे द्यायचा. स्टेट योग्य ते स्टेट निवडायचं. महाराष्ट्र. पिन कोड, मोबाईल नंबर, जेवढे डिटेल असतील तेवढे आपण देऊ. 1/4/18 ते 31/3/19 असा आपला फायनान्शियल इयर आहे. 1/4/18 स्टार्टची डेट दिली आणि कंपनी सेव्ह केली. कंपनी सेव्ह झाल्यानंतर पुढे आपल्याला सेटिंग करायचं जीएसटीचं F11. त्याच्यामध्ये स्टॅच्युटरी अँड टॅक्सेशन. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, इनेबल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स येस म्हणायचं. सेट अल्टर जीएसटी डिटेल येस म्हणायचं. येस म्हटलं का तुमच्या कंपनीचे डिटेल मागतो. तुमची कंपनी कोणत्या स्टेट मध्ये आहे, तुमचा रजिस्ट्रेशन टाईप कोणता आहे आणि जीएसटी नंबर काय आहे. आपल्याला जो जीएसटी नंबर दिलेला आहे तो आपण इथं टाकलेला आहे. जीएसटी केव्हापासून ऍप्लिकेबल, आपल्या कंपनीला केव्हापासून झाला आपला जीएसटी? 1 जुलै 2018 ला आपला आलेला आहे. 17 मंथली आपलं रिटर्न आहे. हे सगळ्या डिटेल, ई वे बिल ची अमाऊंट कितीपर्यंत ऍप्लिकेबल ठेवायची, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं द्यायच्या. आणि हे आपण सेव्ह करतोय. ऍक्सेप्ट येस. ठीक आहे, सेव्ह झालं. राउंडिंग मेथड नॉट ऍप्लिकेबल आणि सेव्ह. बघा, तर आपण आता या ठिकाणी आपण जे गरजेचे लेजर्स अकाउंट आहे टॅली मध्ये ज्यावेळेस जीएसटी आपण ऍप्लिकेबल केल्यानंतर जे गरजेचे लेजर अकाउंट्स आहेत ते इथं तयार करून घेतलेले आहे. कोणाची रे पॅशन? बघा, जीएसटी ऍप्लिकेबल केल्यानंतर आपण काही अकाउंट्स तयार करून घेतले. ते म्हणजे सीजीएसटी, आयजीएसटी, परचेस, सेल्स आणि एचजीएसटी. बरोबर. परचेसला परचेस ग्रुप दिला, सेल्सला सेल्स ग्रुप, सीजीएसटी, आयजीएसटी आणि एचजीएसटी ला ड्युटी अँड टॅक्सेस हा ग्रुप दिलेला आहे. बरोबर. आणि टाइप ऑफ टॅक्स मध्ये आपण सीजीएसटी सेंट्रल जीएसटी, आयजीएसटी ला इंटिग्रेटेड जीएसटी आणि एचजीएसटी ला स्टेट जीएसटी आपण सिलेक्ट केलं. तर एवढे अकाउंट्स आपले हे तयार झालेले आहेत. आता हे अकाउंट्स तयार झाल्यानंतर आपण आपल्या प्रॉब्लेम मध्ये
जे दिलेले स्टॉक आयटम्स आहे ते तयार करू. स्टॉक आयटम्स कुठून तयार करणार? इन्व्हेंटरी इन्फो मधून. इन्व्हेंटरी इन्फो स्टॉक आयटम्स. इथं डायरेक्ट आपण स्टॉक आयटम्स तयार करतोय, ग्रुप काय आपण तयार करत नाहीये. क्रिएट झाल्यानंतर मग आता आपल्या कोणकोणते स्टॉक आयटम्स आहे बघा. टीव्ही 32 इंची, जीएसटी रेट त्याला 28% आहे आणि त्याचा HSN कोड आपल्याला दिलेला आहे. HSN कोड दिलेला आहे. मग जाऊ टीव्ही 32 इंची टाइप केलं, टीव्ही 32 इंच. अंडर प्रायमरी युनिट्स घ्यावे लागेल आपल्याला, तयार करायला नाही तर अल्टर सी द्यावं लागेल. इथं अल्टर सी नंबर्स NOS नंबर्स, फॉर्मल नेम नंबर्स वगैरे, डेसिमल प्लेस 0 घ्यायचे. ऍक्सेप्ट यस. बघा नंबर्स. मी ते बाकीच्या ज्या काही ऍडिशनल गोष्टी तिथे येत होत्या त्या मी फक्त इथून काही सेटिंगने काढून टाकल्या, त्या आपल्याला शेवटी आहेत. जीएसटी ऍप्लिकेबल आहे. सेट अल्टर जीएसटी डिटेलला काय म्हणावं लागेल? येस म्हणायला लागेल इथं. आणि इथं मग आपण टीव्ही 32 इंच त्याचं डिस्क्रिप्शन जे काय असेल, बाकी डिस्क्रिप्शन पण तुम्ही तिथं टाकू शकतात. HSN कोड 85287211 असं आपल्याला दिलेला आहे. नंतर कॅल्क्युलेशन टाइप ऑन व्हॅल्यू, टॅक्सेबिलिटी तिथं टॅक्सेबल आहे हा आयटम आणि किती पर्सेंट आहे? 28%. इंटिग्रेटेड 28 आहे. सेंट्रल ऑटोमॅटिक, सेंट्रल आणि स्टेट त्याचे तो काढून घेतो 14%. ठीक आहे. आणि टाइप ऑफ सप्लाय मध्ये गुड्स आपण निवडलं. आपल्याकडे काही शिल्लक नाही, आपण ओपन करतोय डायरेक्टली. ऍक्सेप्ट यस. बघ त्याच्यानंतर पुढचा जो काही स्टॉक आहे आपल्याकडे तो कोणता आहे? रेफ्रिजरेटर. आणि HSN कोड आहे त्याला 8417. 18 आहे का? 8418. जाऊ आपण टॅली मध्ये क्रिएट करू. रेफ्रिजरेटर अंडर प्रायमरी युनिट नंबर्स घेतला, ऍप्लिकेबल आहे, यस म्हटलं. सेट अल्टर जीएसटी डिटेल, यस. इथं रेफ्रिजरेटर डिस्क्रिप्शन मध्ये टाकलं. HSN कोड किती आहे? 8418. कॅल्क्युलेशन टाइम ऑन व्हॅल्यू टॅक्सेबल मध्ये टॅक्सेबल नंतर 28% आहे म्हणून तिथं 28 टाकलं. इंटिग्रेटेड सेंट्रल आणि स्टेट 14 ऑटोमॅटिक आले. 50% येते सेंट्रल आणि स्टेट. टाइप ऑफ सप्लाय मध्ये गुड्स, बाकी ठिकाणी स्टॉक आपल्याकडे नाही त्यामुळे आपण सेव्ह करतो डायरेक्ट. पुढचा स्टॉक आयटम आहे आपल्याकडे सिलिंग फॅन. बघा सिलिंग फॅन आहे. सिलिंग फॅन प्रायमरी युनिट्स येणारे नंबर्स ऍप्लिकेबल आहे. इथं सेट अल्टर जीएसटी ला यस म्हणायचं. HSN इथं डिस्क्रिप्शन टाकलं. सिलिंग फॅन HSN कोड आपल्याला द्यायचा आहे 84145120. कॅल्क्युलेशन टाइप ऑन व्हॅल्यू टॅक्सेबिलिटी मध्ये टॅक्सेबल आहे हा. आणि किती टक्के? 18%. 18%. 9% सेंट्रल आणि स्टेट. गुड्स टाइप ऑफ सप्लाय मध्ये गुड्स घेतलं आणि ओपनिंग बॅलन्सेस आपल्याकडे नाहीये, आपण टाकत नाही. त्याच्यानंतर पुढचा आयटम आहे आपल्याकडे मायक्रोवेव्ह. बरोबर, मायक्रोवेव्ह. मायक्रोवेव्ह टाइप केलं. प्रायमरी युनिट्स मध्ये नंबर्स ऍप्लिकेबल आहे. जीएसटी डिटेल आपल्याला टाकायची. इथं पुन्हा डिस्क्रिप्शन टाकलं मायक्रोवेव्ह.
HSN कोड 85165000 85165000. कॅल्क्युलेशन टाइप ऑन व्हॅल्यू टॅक्सेबल मध्ये टॅक्सेबिलिटी मध्ये टॅक्सेबल आणि हा पण 18% मध्ये आहे म्हणून 18%, 9% स्टेट आणि सेंट्रल. टाइप ऑफ सप्लाय मध्ये गुड्स घेतला आपण, बाकी ओपनिंग बॅलन्स नाही आपण टाकत नाही, ऍक्सेप्ट यस. बघा आपल्याला जे दिलेले स्टॉक्स आयटम होते ते सर्व आपण तयार केलेले. जीएसटीचा रेट जो द्यायचा आहे तो तुम्हाला कुठे द्यायचा आहे, स्टॉक आयटमच्या जागी. बाकी कुठेही जीएसटीचा रेट तुम्हाला द्यायचा नाही. जीएसटीचे रेट तुम्ही बघा कंपनी क्रिएट करताना डायरेक्ट जीएसटी रेट कुठं टाकू शकतात. बघा जीएसटीचे रेट कुठं ठरवू शकतात तुम्ही, एक कंपनी क्रिएशनला पूर्ण कंपनीला जाईल. हो जीएसटी कुठं की समजा तुम्ही 18% कंपनी क्रिएशनच्या वेळेस टाकला तर सगळ्या प्रॉडक्टला किती टक्के राहील तो, 18% टोटल काही येऊ. तुम्ही परचेस आणि सेल्सला टाकू शकतात. पण परचेस सेल्सला टाकला तर मग परचेस करताना जो काही पर्सेंटेज तिथे टाकाल तो पूर्ण रेट सगळ्या परचेसला असेल. बरोबर. मग आता काही जण असे पण करतात, बरेच जण परचेस 5%, परचेस 12%, परचेस 18%, परचेस 28% असे पण लेजर अकाउंट तयार करतात. सेल्सचे पण तेवढेच लेजर तयार केले जातात. पण मग याने काय होतं, कॉम्प्लिकेशन्स वाढतात. काय होते कॉम्प्लिकेशन. बऱ्याच ठिकाणी मी बघितलं सीए पण अशा पद्धतीने अकाउंटिंग करतात. पूर्वी वॅटच्या बाबत असं होतं, वॅटचे रेट वेगवेगळे असायचे, वॅटचे परचेस वेगळं ठेवायचे ते. तर त्यावेळेस काहीतरी रिटर्न भरते वेळेस ते द्यायचं होतं डिटेल्स, त्यामुळे त्यांनी ते ठेवलेलं असेल. आताही काय असू शकतं. तुम्ही पण म्हणजे हे बघा आपण हे शिकतो एकच परचेस अकाउंट किंवा एकच सेल्स अकाउंट घेऊन, पण जर तुम्हाला गरज पडली तर तुम्ही ते परचेस 18%, परचेस 12% असं करून आपण तुम्ही हे करू शकता. आता काय होईल बघा इथं, आता जर टीव्ही आणि सेलिंग फॅन एका पार्टीने एका वेळेस परचेस केलं, बरोबर ना, तुम्हाला तिथं 2 परचेस अकाउंट कसे सिलेक्ट करा, 2 एंट्री करावे लागतील. एका ट्रान्झॅक्शनच्या किती एंट्री करावी लागतील, 2. परचेस 28 ची वेगळी करावी लागेल आणि परचेस 18 ची वेगळी करावी लागेल, आहे का नाही. कॉम्प्लिकेशन्स वाढल्या, एंट्री वाढल्या, काम वाढलं. त्याच्यामुळे आपण परचेसला कधीही जीएसटीचा रेट देत नाही, आपण स्टॉक आयटमच्या तिथं जीएसटी रेट्स टाकत असतो, हे लक्षात घ्या. आणि स्टॉक आयटमला टाकल्यावर तो पर्टिक्युलर तेवढ्या स्टॉक आयटमला जीएसटी रेट अप्लिकेबल असतो. बाकी दुसरा स्टॉक आयटम घेतला त्याला वेगळा रेट टाकला त्याला वेगळा लागू राहील. आणि तुम्ही एका परचेस मध्ये जरी 2 वेगवेगळ्या पर्सेंटेजचे स्टॉक परचेस करत असेल किंवा सेल करत असेल तरी त्याचे तो कॅल्क्युलेशन करून घेतो. एकाला 18 ने करेल, एकाला 28 ने करेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे स्टॉक आपण इथे टाकलेले आहेत. पुढच्या पार्ट वर जातोय. आता आपल्या जर्नल एंट्रीज आपल्याला सुरू करायची आहे. 1/4 कमांस बिझनेस विथ कॅश ₹2 लाख पहिली आपली एंट्री आहे. कॅश आली म्हणून कॅश अकाउंटला इथं काय दिला, डेबिट दिलं. 2 लाखाचं कॅश अकाउंट डेबिट 2 लाख. टू कॅपिटल अकाउंट, कॅपिटल म्हणून हे 2 लाख आले म्हणून कॅपिटलला क्रेडिट 2 लाख. बिंग कॅपिटल रिसिव्ड अशी ही एंट्री होणार आहे आपली, बिंग कॅपिटल रिसिव्ड. आणि आपल्याकडे जे काही 2 अकाउंट्स आहेत ते कॅश आणि कॅपिटल, यापैकी कॅश ऑलरेडी तयार असतं, कॅपिटल आपल्याकडे नसतं म्हणून आपल्याला इथं तयार करावं. पण आपण काय केलं, कंपनी तयार केल्याबरोबर कॅपिटल माझ्यामध्ये तयार केले नाही, फक्त परचेस, सेल्स आणि जीएसटीचे लेजर्स तयार केले. आता आपण जाऊ टॅलीमध्ये, आपल्याला ही एंट्री पास करायची 1/4/18 ची. बाहेर पडतोय स्टॉकच्या याच्यातून. इथं अकाउंटिंग वाउचर मध्ये ही एंट्री रिसिप्ट मध्ये जाणार आहे म्हणून F6 रिसिप्ट वाउचर मी निवडलंय. रिसिप्ट वाउचर मध्ये एंट्री आहे, बरोबर. रिसिप्ट वाउचर F6. क्रेडिट आपल्याला विचारलं, क्रेडिट कॅपिटलला, कॅपिटल अकाउंट आपल्याकडे नाहीये म्हणून आम्ही तयार करतो अल्टर C कॅपिटल अकाउंट. ग्रुप येणार आहे त्याला कॅपिटल ग्रुप.
स्टेट महाराष्ट्र इथं काही स्टेटची एवढी गरज नाहीये, इथं पण सेट आलं तर जीएसटी टाकायचं नाही, ऍक्सेप्ट येस म्हट. किती कॅपिटल रिसिव्ह झालं 2 लाख, म्हणून इथं क्रेडिटला 2 लाख आणि डेबिट कशाला आहे, कॅशला, म्हणून कॅश अकाउंट डेबिट 2 लाख. बिंग कॅपिटल रिसिव्ड आणि एंट्री आपण काय केली, सेव्ह झाली. एंट्री झाली. पुढची एंट्री आपण बघू. पुढची एंट्री आहे 1/4 लाख. डिपॉझिटेड इनटू स्टेट बँक ऑफ इंडिया ₹2 लाख. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2 लाख डिपॉझिट केले. कॅश गेली, कॅशला क्रेडिट आणि बँकेत गेले म्हणून बँकेला डेबिट. करा एंट्री. बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट किंवा SBI बँक अकाउंट म्हणा, बँक अकाउंट डेबिट 2 लाख टू कॅश अकाउंट 2 लाख. being cash deposited into bank. आता इथे एंट्री मध्ये आलेल्या 2 अकाउंट पैकी बँक अकाउंट आपल्याकडे नाहीये, म्हणून बँकेला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल बँक अकाउंट. आणि ही एंट्री आपली कशात पास होणार, F4 कॉन्ट्रा व्हाउचर. कोणता व्हाउचर निवडावा लागेल, कॉन्ट्रा. करू आपण आपल्या टॅलीमध्ये एंट्री करू. बघा कॉन्ट्रा व्हाउचर, पहिले F4 प्रेस करतो मी, कॉन्ट्रा व्हाउचर निवडलं. कॉन्ट्रा व्हाउचर निवडल्यानंतर क्रेडिट आपल्याला द्यायचे. क्रेडिट कशाला आहे, कॅशला, म्हणून कॅशला क्रेडिट किती 2 लाख आणि डेबिट कशाला आहे, बँकेला. पण बँक आपल्याकडे नाहीये म्हणून मला तयार करावं लागेल अल्टर C, SBI बँक म्हणून मी नाव दिलं तिला, आणि बँक हा अकाउंट ग्रुप घेतलेला आहे. ऍक्सेप्ट येस म्हटलं, बँकेचं लेजर सेव्ह झालं. बिंग कॅश डिपॉझिटेड इनटू बँक. काय झालं, अमाऊंट मायनस मध्ये नाहीये, झिरो झालं ना. कॅश आपल्याकडे झिरो झाली. जेवढी कॅश आली ती तेवढी पूर्ण बँकेत भरून टाकली. बँक आपल्याकडे कॅश राहिलेली नाही. ऍक्सेप्ट यस झालं. पुढची एंट्री कडे जाऊ आपण. 1/4 झाल्यानंतर 1/5 ची एंट्री आहे. परचेस 5 टीव्ही 32 इंच 5 टीव्ही परचेस केले ऑफ ₹30,000 इच, 30,000ला एक, फ्रॉम LG कंपनी मुंबई ऑन 15 days क्रेडिट. इनवॉइस नंबर आपल्याला दिलाय आणि GST नंबर पण आपल्याला दिलेला आहे त्या पार्टीचा, LG कंपनी. बरं, आता या ठिकाणी आपली आयटम इनवॉइस मध्ये ही एंट्री होणार आहे. पार्टीचं नाव आहे LG कंपनी मुंबई. परचेस लेजरच्या ठिकाणी परचेस लेजर आपण घेणार. यापैकी आपल्याकडे LG कंपनी तयार नाहीये अकाउंट, त्यामुळे मला त्याला ग्रुप द्यावा लागेल. कोणता ग्रुप येईल, सन्ड्री क्रेडिटर्स येईल इथं, बरोबर ना. सन्ड्री क्रेडिटर्स आणि परचेस लेजरला परचेस. सन्ड्री क्रेडिटर परचेस लेजर ऑलरेडी तयार आहे, म्हणजे आपण तयार केलंय, पण ते या एंट्रीच्या वेळेस तुम्हाला तयार करायला लागलं असतं. F9 परचेस मध्ये आपली ही एंट्री होणार आहे. आणि कोणते कोणते स्टॉक विकले आपल्याला, टीव्ही 5, 30,000ला एक, असा 1.5 लाखाचा माल आपण विकलेला आहे. बरं, आणि यावर जर तुम्ही GST काढला, मॅन्युअली GST काढला, आणि स्टेटच्या स्टेटमध्ये परचेस आहे. आपली कंपनी महाराष्ट्रात आहे आणि आपण ज्यांच्याकडून परचेस केलं मुंबई पण महाराष्ट्रामध्ये आहे, म्हणून CGST SGST लागू होईल. CGST 21,000 आणि SGST 21,000. इथं 28% आहे म्हटल्यावर नंतर 28% असल्यामुळे 14% इथं GST आलेला आहे. बरं, एंट्री आपण पास करू. आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करत बसायची गरज नाहीये का, आता टॅली करतोय.
बघा टॅली मध्ये गेलो, पहिले तारीख टाकू. तारीख कोणती आहे? 1/5 F2 1/5. परचेस F9 परचेस वाउचर. पार्टीचं नाव LG कंपनी मुंबई नाहीये माझ्याकडे, मला तयार करायचे अल्टर सी. काय चाललंय तू इकडे बघ ना. LG कंपनी मुंबई. सनरी क्रेडिटर्स, ज्याच्याकडून परचेस करतो तो आपला क्रेडिटर असतो. स्टेट महाराष्ट्र. सेट अल्टर GST डिटेल, तिथं काय म्हणायचंय? यस म्हणायचंय. रेग्युलर रजिस्ट्रेशन टाईप काय घ्यायचा? रेग्युलर. GST नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे. GST नंबर आपण टाकू. बघा 27 ADF. ठीक आहे, हा GST नंबर आपण इथे घेऊ. आणि मग नंतर सेव्ह करू. ऍक्सेप्ट यस म्हटलं, सेव्ह झालं. परचेसच्या ठिकाणी परचेस लेजर, इथे परचेस लेजर आपल्याला तयार करून घ्यावं लागलं असतं. स्टॉक काय परचेस केला आपण? टीव्ही परचेस केले, म्हणून टीव्ही 32 इंच. किती परचेस केले? 5. 30,000ला 1. या पद्धतीने 1.5 लाख रुपयाचा माल परचेस केला. स्टॉक एकच असल्यामुळे तिथे एंटर देतोय. खाली गेल्यानंतर आपल्याला CGST आणि SGST लेजर आपल्याला निवडायचे. CGST 21,000 आणि SGST 21,000. असं 1,92,000 अमाऊंटचं बिल इथं काय झालंय आलं. बघा या ठिकाणी काय अजून एक प्रश्न विचारा. प्रोव्हाइड GST ई-वे बिल डिटेल. आता ही जी अमाऊंट आहे ही 50,000च्या वर गेली. तुम्हाला मी सांगितलं होतं ई-वे बिल केव्हा ऍप्लिकेबल होतं? 50,000च्या वरचा माल जर आपण विकत असेल किंवा विकत घेत असेल, परचेस करत असेल किंवा सेल्स करत असेल, तर आपल्याला GSTच्या वेबसाईटवर ई-वे बिल जनरेट करून घ्यावं लागतं. आणि मग त्या ई-वे बिलचे जे डिटेल आपल्याला या टॅलीमध्ये टाकावे लागतात. आपण यस जर म्हटलं तर मग तो बाकी जे सप्लायर इनवाइस नंबर, ई-वे बिल नंबर, त्याला नंबर पडेल इंटरनेटवर, तो नंबर आपल्याला इथे टाकावा लागेल. त्याची डेट टाकावी लागेल, बरोबर. मोड कोणत्या मोडने जाणार आहेत, किती किलोमीटर जाणार आहेत, व्हेकल नंबर, ट्रान्सपोर्टरचं नाव काय आहे, त्याच्यानंतर व्हेकलचा नंबर काय आहे, तर एअरवेने जाणार असेल त्याचा काय नंबर आहे, त्याची तारीख काय आहे, ट्रान्झॅक्शन ID काय आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला इथं काय कराव्या लागतात? द्याव्या लागतात. ज्या तुम्ही ई-वे बिलला टाकलेल्या असतील, ई-वे बिलवर ते असणारच आहे, तर त्या आपल्याला इथं टाकाव्या लागतील आणि मग नंतर आपण ते सेव्ह करू. ठीक आहे, ही एंट्री पूर्ण झाल्यानंतर आपल्याला तो बिलाचे डिटेल विचारतो. बिल नंबर काय आहे? बघा एंट्री पूर्ण झाली. बिल न्यू रेफरन्स आहे. बिल नंबर किती आहे? किती आहे? 3568 25 का? 3568 25. क्रेडिट डेज 15 झालं. क्रेडिट परचेसेस ऍक्सेप्ट यस. तर हे बिल, ही एंट्री आपली काय झाली? सेव्ह झालेली परचेसची एंट्री. आता तुम्ही प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस करताना इथं जे काही GST ऑटोमॅटिकली आले ना तुमचे? आले सर्वांचे? कोणाचे आले नाही असं आहे? नाही ना, असं कोणाचं नाही झालं? ठीक आहे. म्हणजे महाराष्ट्रात परचेस हा येणार नाही असं केव्हा होईल? महाराष्ट्रात परचेस आहे, तुम्ही IGST निवडताय तर मग घेणार नाही. पण महाराष्ट्रात परचेस आहे, सेल्स आहे, असं असताना तुम्ही जर CGST SGST निवडत असताना ते जर येत नसेल तर तुमचे एक तर लेजर, तुमचं जे काही क्रेडिटर किंवा डेटरचं लेजर आहे ते तयार करताना काहीतरी चूक झालेली आहे. तुमचा स्टॉक आयटम तयार करताना चूक झालेली असेल, बरं. अशा काही गोष्टी असू शकतात, त्यामुळे पण ते येणार नाही. म्हणजे तुम्हाला ते तुम्ही जे त्या एंट्रीमध्ये वापरले जाणारे लेजर्स आहेत ते पुन्हा तुम्हाला चेक करावे लागतील. त्या एंट्रीमध्ये वापरले जाणारे स्टॉक आयटम्स हे पुन्हा तुम्हाला चेक करावे लागतील.
ते अल्टर करून बघायचं का योग्य त्या पद्धतीने तयार झालेले आहे का नाही हे तुम्हाला बघावं लागेल. आणि त्यात जर काही चूक राहिली आणि चूक राहूनही तुम्ही एंट्री करायला गेला घेतच नाहीये, अशा वेळेस ज्याच्यात तुम्ही दुरुस्ती केली आहे ते पूर्ण नव्याने डिलीट करायचं, म्हणजे पूर्ण डिलीट करून नव्याने तयार करायचं. बरं, बऱ्याच वेळेस असा प्रॉब्लेम येतो, कधी कधी मग तो बदल करूनही घेत नाही, अशा वेळेस तुम्हाला पूर्ण रिमूव्ह करावं लागेल. कोणते असो, ते लेजर अकाउंट असो किंवा स्टॉक असो. आता ही जी पोझिशन ही एंट्रीला पहिल्याच वेळेस येईल. तुम्ही म्हणाल मग त्याच्यावर मागच्या एंट्री असतील तर त्याच वेळेस आला असता ना तो प्रॉब्लेम, बरोबर ना. एखाद्या स्टॉक आयटमवर समजा जीएसटी कॅल्क्युलेट होत नाहीये, तर तो त्याच्यावर जर एंट्री झाला याचा अर्थ तेव्हा कॅल्क्युलेट झाला, आता होत नाही असं होणार नाही. पहिल्यांदा कॅल्क्युलेट झाला तेव्हाच कॅल्क्युलेट झाला नसेल, म्हणजे आपण जी एंट्री घेणार आहे ती पहिली असणार आहे त्याची, त्या स्टॉक आयटम. त्यामुळे तो पूर्ण डिलीट करून नव्याने तुम्ही तयार करायचा आहे. पुढची एंट्रीकडे आपण जाऊ. आता बघा पुढची एंट्री 2/5/18. सोल्ड 5 टीव्ही 32 इंची रुपीज 32,700 each टू क्षत्रिय इलेक्ट्रॉनिक्स सिन्नर ऑन 8 days क्रेडिट. वाईड इनवाइस नंबर 101. बघा, क्षत्रिय इलेक्ट्रॉनिक्स या पार्टीला आपण काय केला, माल विकलेला. मग आपल्याला आयटम इनवाइस मध्ये पार्टीचं नाव तो विचारतो, तर पहिले सेल्स लेजर निवडलं. सेल्स लेजर निवडल्यानंतर पार्टीचं नाव क्षत्रिय इलेक्ट्रॉनिक्स सिन्नर. सेल्स लेजरच्या ठिकाणी सेल्स अकाउंट. सन्ड्री डेटर्स आहे हा, इथं पण चुकलं बघा. सन्ड्री डेटर्स, क्षत्रिय इलेक्ट्रॉनिक्स हे अकाउंट आपल्याला तयार करावं लागेल आणि त्या अकाउंटला काय ग्रुप असेल, सन्ड्री क्रेडिटर्स, सन्ड्री डेटर्स. बघा इथं सन्ड्री डेटर्स 32 इंची टीव्ही 5 32,700 ला 1,63,700 चा माल झाला. आणि टीव्हीला 28% असल्यामुळे सीजीएसटी 22,890 आणि एचजीएसटी 22,890 आपल्याकडे काय झाला, कलेक्ट झाला. बरोबर. मग आता टॅली मध्ये आपण एंट्री करू, बघू. पहिले तारीख निवडू, F2 2 तारीख. वाउचर निवडायचं, F8 सेल्स वाउचर. सेल्स वाउचर निवडल्यानंतर पार्टीचं नाव विचारतो. पार्टीचं नाव काय, क्षत्रिय इलेक्ट्रॉनिक्स. ते नाहीये इथं, मला तयार करावं लागेल. अल्टर सी, क्षत्रिय इलेक्ट्रॉनिक्स सिन्नर. सन्ड्री डेटर्स आहे म्हणून सन्ड्री डेटर्स ग्रुप घेतला. मेंटेन स्टेट आहे महाराष्ट्र. सेट अल्टर जीएसटीच्या ठिकाणी काय म्हणायचंय, यस म्हणायचंय. रेग्युलर टाइप आहे आणि जीएसटी नंबर आपल्याला इथं द्यायचा आहे. जीएसटी नंबर काय आहे, 27 BAADM 132 काय असेल तो, बरोबर. 135D1Z2. ठीक आहे, हा नंबर मी टाकला इथं. टाकल्यानंतर सेव्ह करा. आणि सेल्स लेजरच्या ठिकाणी सेल्स अकाउंट मी निवडलं. आयटम काय सेल केला, टीव्ही 5 टीव्ही. किती रुपयाला एक, 32,700 ला एक. 1,63,500. त्याच्यानंतर पुढे सीजीएसटी आणि एचजीएसटी. महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात सेल्स असल्यामुळे सीजीएसटी एचजीएसटी लागू होतोय. सीजीएसटी घेतला 22,890 आणि एचजीएसटी 22,890 आलं. असे 2,09,280 सेल्सचं बिल आपलं तयार झालं. पुढे ईव्ही बिल तो म्हणतोय करायचं काय, यस म्हटलं तर तिथं आपल्याला ईव्ही बिलचे डिटेल्स बाकीचे टाकावे लागतील. ट्रान्सपोर्ट वाल्याचं नाव टाकावं लागेल, व्हेकलचं नंबर वगैरे, या सगळ्या गोष्टी. कारण की उद्या जर ते म्हणजे जीएसटीच्या साईटवर ह्या गोष्टी सगळ्या विचारल्या जातात, मग एक बिल तयार होतं आणि ते बिल आपण प्रिंट काढायचं असतं आणि ते त्या गाडीवाल्या बरोबर द्यायचं असतं. ती जर गाडीमध्ये पकडल्या गेली आणि ते ईव्ही बिल त्याच्याकडे नसेल तर खूप मोठ्या प्रमाणात दंड होतो.
आणि तो माल जप्तीची कारवाई पण होऊ शकते. त्याच्यामुळे गाडी बरोबर ई-वे बिल जनरेट असणं गरजेचं असतं. आता बिलाचे डिटेल आपल्याला विचारतो. आपल्या बिलाचे डिटेल, बिल नंबर 1001, क्रेडिट डेज 8, 2,09,000चं बिल बिंग क्रेडिट सेल्स. बिंग क्रेडिट सेल्स आणि ऍक्सेप्ट यस. बघा दोन्ही एंट्री माझ्या पूर्ण झालेल्या परचेस सेलच्या. बरं, परचेस सेलच्या एंट्री पूर्ण झाल्यानंतर एकतीस 5/2018 ला काय पोझिशन असेल तर या पद्धती ड्युटी अँड टॅक्स 3780, क्रेडिटर्स 1,92,000 आणि डेटर्स 2,09,280 आपल्याकडे असणार. बघू टॅली मध्ये आपण चेक करू तसं आहे का पोझिशन. बाहेर पडतोय एंट्री मधून. बॅलन्स शीटला जाऊ. बॅलन्स शीटला अल्टर F1 प्रेस केला. डिटेल मध्ये बघितलं. बघा ड्युटीज अँड टॅक्सेस किती आहे 3780, 1,92,000 क्रेडिटर्स आहे का तुमच्या याच्यात आणि 2,09,280 काय डेटर्स. बरं, तर या पद्धतीने आपल्याकडे आता स्टेटस आहे. जीएसटी हा महिन्याच्या महिन्याला भरायचा असतो. 3 स्टेप असतात जीएसटी भरताना, 5 तारीख, 10 तारीख आणि 15 तारीख. किती 5 तारीख, 10 तारीख, 15 तारीख. GSTR1 पहिले आपण भरणार असतो 5 तारखेला. GSTR2 हे 10 तारखेला भरलं जातं आणि मग बिल पेमेंट जे असतं ते कधी केलं जातं 15 तारखेला. बरं, GSTR1 मध्ये परचेसचे बिल आपल्याला टाकायचे असतात गव्हर्नमेंटच्या साईटवर. पूर्ण परचेस टाकायचं, महिन्यामध्ये झालेलं पूर्ण परचेस. त्याच्यानंतर GSTR2 मध्ये काय टाकलं जातं सेल टाकला जातो. पण सेल जो टाकला जातो तो सेल मॅच होतो असं. बरोबर नाही, पहिले परचेस नाही. हा आता हे ते दोन्ही बिल काय होणार मॅच होणार. त्याचं परचेसचं बिल, तुमचं सेलचं बिल, हे दोन्ही मॅच होणार. मॅच झालं नाही तर तो घेणार नाही. आणि मग अशा केसमध्ये तुम्हाला समोरच्या पार्टीला सांगावं लागेल का बाबा रे तुझं सेलचं बिल टाक. पहिले GSTR1 ला जे आहे ते सेल बिल टाकायची आपल्याला. आपण जो विकलेला माल आहे तो टाकायचा आहे. बरोबर, आपण विकलेला माल टाकायचा आणि GSTR2 ला परचेसचे बिल टाकायचे, परचेसचे बिल. पण समोरच्याने सेलचं बिल टाकलेलं असेल तरच आपल्याला परचेसचं बिल टाकता येईल. म्हणजे परचेसचं बिल समोरच्याने GSTR1 भरलाय का नाही याच्यावर डिपेंड असतं. ठीक आहे, झालं. पुढे बघा आता काय करायचंय. टॅली काय सांग आपल्याला इकडे प्रॉब्लेम काय सांगते. 31/5 ला सांगितले पेड ऑल ड्यू आउटस्टँडिंग ड्युटी अँड टॅक्सेस क्रेडिटर्स थ्रू बँक पेमेंट. पण ड्युटी अँड टॅक्सेस काय काय आहे ते पहिले डिटेल मध्ये आपण बघू. ड्युटी अँड टॅक्सला मी जातो, एंटर देतोय. एंटर दिल्यानंतर मला दिसतंय की CGST 1890 आणि SGST 1890 मला भरायचा. क्रेडिट साइडला तो आला, याचा अर्थ तो भरायचा. का एवढा भरायचा तर बघू आपण. CGST 1890 कसा भरायचा दिसतंय आपल्याला. एंटर दिला का समजेल आपल्याला. 21,000 आपण भरला होता परचेस करताना, पण 22,890 आपण कलेक्ट केला. आपण माल विकला त्यावेळेस आपल्याला किती मिळाला 22,890. आणि मग 22,890 मधून 21,000 वजा केल्यावर 1,890 काय राहिला शिल्लक पेड करा. म्हणजे आपण जो भरलेला होता तो पहिले आपण काढून घेतला. 22,890 मधून 21,000 काढून घेतले आणि मग बाकीचा उरलेला आपण गव्हर्नमेंटला भरणार. हा, हेच जर पोझिशन उलटी असती, उदाहरणार्थ आपण भरलेला 25,000 आहे आणि कलेक्ट आपल्याकडे 22,890च झाला, तर मग आपल्याला भरायलाच लागणार नाही ना, कारण क्रेडिट अजूनही आपल्याकडे उपलब्ध आहे. आपण जास्त भरलेला आहे, आपल्याकडे कलेक्शन कमी झालेलं आहे. जेवढं कमी झालेलं कलेक्शन सगळं आपण घेतलं काढून, मग गव्हर्नमेंटला भरायला काही राहतच नाहीये, आपण भरणार नाही.
अशी बऱ्याच पोझिशन, आज बऱ्याच महिन्यांमध्ये अशी पोझिशन येते की आपण भरलेला जास्त असून कलेक्ट केलेला कमी असतो, मग त्यावेळेस जीएसटी भरायची गरज पडत नाही, फक्त रिटर्न भरून द्यायचं, काय एवढा झालं. ठीक आहे, मग आता जाऊ एंट्री करू आपण. एंट्री पास करायची आपल्याला. काय एंट्री होणार आहे? पहिले आपण ड्युटी अँड टॅक्स पेड करू. ड्युटी अँड टॅक्स, कोणता कोणता ड्युटी अँड टॅक्स पेड करायचा आपल्याला? सीजीएसटी आणि एचजीएसटी. बघा पेमेंट, पण सीजीएसटी एचजीएसटी पेड करण्यापूर्वी तुम्हाला पेमेंट वाउचर निवडावं लागेल, आणि पेमेंट वाउचर निवडून तिथं अल्टर एस ही कीबोर्ड शॉर्टकट की तुम्हाला प्रेस करावी लागेल. ही कमांड तुम्हाला द्यावी लागेल, आणि त्यात जीएसटी निवडून जीएसटी कोणत्या पिरियडचा आहे तो तुम्हाला सेट करावा लागेल, जीएसटीचा पिरियड. बघू आपण एंट्री काय होते. जीएसटी आपल्याला पेड करायचं म्हणून सीजीएसटी डेबिट 1890, एचजीएसटी पण पेड करायचं, एचडीएसटी ला डेबिट 1890 टू स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा एसबीआय बँक अकाउंट 3780 टोटल. बिंग जीएसटी पेमेंट पेड थ्रू बँक पेमेंट, अशी आपली काय झाली आहे, एंट्री झाली. करू आता आपण एंट्री. टॅलीमध्ये जाऊ. जायचं टॅलीमध्ये. बघा ही एंट्री झाली, पण ही एंट्री करण्यासाठी तुम्हाला काही सेटिंग्स आहे, ते सेटिंग तुम्ही तिथे केले पाहिजेत. ठीक आहे, जातो मी टॅलीमध्ये. वाउचर एंट्री, पेमेंट वाउचर अल्टर, पहिले F5 प्रेस केला. F5 प्रेस केल्यानंतर काय द्यायचं? अल्टर एस. बघा अल्टर एस प्रेस केल्यावर इथं जीएसटी टाइप ऑफ ड्युटी टॅक्स मध्ये जीएसटी निवडायचं. पिरियड फ्रॉम 1 एप्रिल 2018 ते 30 एप्रिल 2018. पेमेंट टाइप रेग्युलर. ऍक्च्युली हा जीएसटी 1 एप्रिलचा नाही. अल्टर एस मी पुन्हा प्रेस करतो, बाहेर पडतो याच्यातून. वाउचर एंट्री बरोबर ना, 1/5च्या एंट्री ना, 1/5 आणि 2/5च्या एंट्री आपल्या. पहिले तारीख निवडू आपण. तारीख 31/5 घेऊ. तारीखेमुळे गडबड झाली असेल. पेमेंट वाउचर निवड, त्याच्यात अल्टर एस प्रेस केला, जीएसटी निवडलं. आता बघा 1 मे ते 31 मे आलं. 1 मे ते 31 मे. ठीक आहे, पेमेंट टाइप रेग्युलर. आता डेबिट कोणाला? सीजीएसटी ला डेबिट 1890. इथे आपल्याला अमाऊंट दाखवते किती पेमेंट करणं बाकी आहे, 1890. परत डेबिट अजून एकाला आहे, कोणाला? एचजीएसटी ला 1890. झिरो झाले बघा टॅक्स ते. आणि क्रेडिट कशाला असणार आहे? एसबीआय बँक अकाउंट 3780. बघा जीएसटी पेड, बिंग जीएसटी पेमेंट पेड थ्रू बँक पेमेंट, ऍक्सेप्ट यस म्हटलं, जा. ही माझी एक एंट्री पूर्ण झाली जीएसटी पेमेंट. जीएसटी पेमेंटच्या एंट्रीला हे लक्षात ठेवायचं की अल्टर एस हे सेटिंग आहे त्याला. आता आपण करू क्रेडिटर पेड. बघा आपल्याकडे क्रेडिटर किती? 1,92,000. किती देणं आहे आपलं? 1,92,000. कोणाचं देणं? 1,92,000. बघा आलं तुमच्या समोर बिल आहे ना. 1/5चं हे बिल आहे. एलजी कंपनी मुंबईकडून आपण परचेस केलेले आहेत माल. मग एंट्री करायची. त्याला पेमेंट करतोय. पेमेंट करताना आपल्याला कोणतं वाउचर निवडावं लागेल? F5 पेमेंट वाउचर. कॅश जाते, कुठून जाते? बँकेकडून जाते, म्हणून बँकेला क्रेडिट. आणि डेबिट कोणाला येईल? त्या पार्टीला. एलजी कंपनी मुंबई अकाउंट डेबिट 1,92,000 टू बँक अकाउंट 1,92,000. बिंग क्रेडिटर्स पेमेंट पेड थ्रू बँक पेमेंट. जाऊ आपण टॅलीमध्ये. करायची एंट्री टॅलीमध्ये. बस अल्टर टॅब देतो मी. पेमेंट F5 पेमेंट वाउचर मी निवडलं. तारीख किती आहे त्याला? 31/5. 31/5 ला पेमेंट वाउचर. कोणाला पेमेंट करतो आपण? एलजी कंपनी मुंबई. बघा एलजी कंपनी मुंबई मी निवडली. इथून किती रुपये? 1,92,000. त्यांचं आउटस्टँडिंग तेवढंच आहे, 1,92,000.
अगेन्स्ट बिल नंबर 356425 बघा, घेतलं, सिलेक्ट केलं बिल ते. आणि क्रेडिट कशाला येणार आहे? बँकेला, म्हणून बँक अकाउंट SBI बँक अकाउंट क्रेडिट 1,92,000 बिंग क्रेडिटर्स पेमेंट पेड. आणि इथे एंट्री काय करतो मी? सेव्ह करतो. झाली सेव्ह. बघू आता परत प्रॉब्लेम मध्ये जातोय आपण. परत 31/5 ला रिसिव्ड ऑल अमाउंट फ्रॉम डेटर्स बाय चेक. डेटर्स कडून सगळे अमाउंट आपल्याला काय होते? रिसिव्ड होते. कशी रिसिव्ड होते? चेकने. मग कोण डेटर्स आहे आपले? बघा, बिल समोर आहे तुमच्या. 2/5 चं बिल आहे. क्षत्रिय इलेक्ट्रॉनिक सिन्नरला आपण माल विकलेला आहे 1001 बिलाने. किती अमाउंट त्याची? टोटल बिलाची अमाउंट बघा 1,63,000 प्लस 22 प्लस 22 एवढी, म्हणजे टोटल 2,92,280 होतात. ठीक आहे. आता अमाऊंट पेड करतोय म्हटल्यावर 5 पेमेंट वाउचर आपल्याला निवडावं लागेल. तर रिसिप्ट झालं, पेमेंट वाउचर निवडा. हा, रिसिव्ड करतो आपण माल, पैसे मिळतात आपल्याला. रिसिप्ट वाउचर F6 रिसिप्ट. आपल्याकडे कॅश येते, कुठे येते? बँकेत, म्हणून बँकेला काय दिलं जाणार? डेबिट दिला. बँक अकाउंट डेबिट 2,09,280 टू क्षत्रिय इलेक्ट्रॉनिक्स 2,09,280 बिंग डेटर्स पेमेंट रिसिव्ड थ्रू बँक पेमेंट. बघा, डेटर्सचं पेमेंट आपल्याला मिळतंय. ठीक आहे. मग इकडे एंट्री करून टाकू आता. F6 रिसिप्ट वाउचर. कोणाकडून येत आहे आपल्याला पैसे? LG क्षत्रिय इलेक्ट्रॉनिक सिन्नर. किती येणं बाकी? 2,09,280 अगेन्स्ट 1001 नंबरचं बिल आहे. आणि क्रेडिट कशाला आहे? बँकेला. SBI बँक अकाउंट क्रेडिट 2,09,280 बिंग डेटर्स पेमेंट रिसिव्ड. डेटर्स पेमेंट रिसिव्ड अशी ही नरेशन एंट्री केली. ठीक आहे. एंट्री झाल्यानंतर आपण पुन्हा टॅलीच्या बॅलन्स शीट कडे जाऊ. याच्यातून बाहेर पडतो मी, बॅलन्स शीटला जातोय. बॅलन्स शीट अल्टर F1 प्रेस केला. बघा, आता आपल्याकडे कोणती ड्युटी अँड टॅक्स देणं बाकी नाहीये. क्रेडिटर्सचं देणं बाकी नाहीये. इकडे डेटर्स पण आपल्याला येणं बाकी राहिलेलं नाही. आता या ठिकाणी आपण प्रॉफिट आणि लॉस बघत नाही. बॅलन्स शीट मध्ये आपण काय बघतोय? किती देणं बाकी आहे, किती येणं बाकी आहे, किती टॅक्स पेड करणं बाकी. हे महिन्याच्या महिन्याला बघावं लागणार. तुम्ही कुठेही गेले तरी तुम्हाला या गोष्टी गरजेच्या असणार आहे. महिन्याच्या महिन्याला तुम्हाला किती देणं आहे, किती येणं आहे. कारण की एक लक्षात घ्या, गव्हर्नमेंटने काही नियम पण टाकलेला आहे की क्रेडिटरचं किंवा डेटरचं पेमेंट GST मध्ये, म्हणजे GST सिस्टीम ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेबल आहात त्यावेळेस त्याला काही लिमिट आहे. एवढ्या लिमिटमध्ये ते पेमेंट गेलंच पाहिजे किंवा तेवढ्या लिमिटमध्ये पेमेंट आलं पाहिजे, नाही तर ते बिल ग्राह्य धरल्या जात नाही. बरोबर, ते बिल ग्राह्य धरल्या जात नाही. त्यामुळं ती पण काळजी आपल्याला घ्यावी लागतं की वेळेत पेमेंट देणं किंवा वेळेत पेमेंट आपल्याला मिळवणं. जसं आपल्याला गरजेचं तसं समोरच्याला पण गरज असणार. उद्या आपलं बिल रिजेक्ट होईल तसं त्याचं पण बिल रिजेक्ट होणार. त्याला पैसे तर द्यावेच लागणार. आपल्याला समजा एखादा घेणेकरी असेल आपला, तो आपल्याला पैसे देत नसेल तर त्याला सुद्धा GST कडून प्रॉब्लेम येणारच. ठीक आहे. तर या पद्धतीने आपली हा पहिला महिना इथं काय झाला? पूर्ण झालेला आहे. या पहिल्या महिन्याच्या एंट्रीज तुम्हाला करायच्या आहे. पुढच्या बॅच मध्ये आपण राहिलेले 2 महिन्याच्या एंट्रीज आपण करून घेऊ. हा, आणि मग हा आपला प्रॉब्लेम इथं संपला.